बघण्यासारखी गोष्ट आहे. बालनट एवढ्या चित्रपटात कामं केली, इतका लोकप्रिय नट, पण मला गाण्याची ओढ आणि तेच मी शिकणार आहे आणि ते त्यांनी साध्य केलं. ते ह्या 2 पंखांच्या साह्याने त्यांनी अक्षरशः संगीताच्या आकाशात विहार केला आणि ते आपण आता बघतोच आहोत. तर ते त्यांनी अनेक चिजा बांधल्या. नाटकातला नायक होता, तसा तो शास्त्रीय संगीतातला नायक म्हणजे जो वाद्यकार आपण म्हणतो ते जे होते. तर त्यांनी आपल्या गुरूंची नावं त्याच्यात घातलेली आहेत आणि भिंपल स्मृतीचे तुम्ही ती गुणगुणून दाखवते तशा अनेक दिवशी त्यांना बांधलेले आहेत त्यांनी. टपत जपत गुरु नाम, टपत जपत गुरु नाम, रटत रटत साधे काम, रटत रटत साधे काम, टपत जपत गुरु नाम. प्रत्येक ओळीचा अर्थ पहा. भास्कर की रीत भात, भास्कर बुवांच्या विषयी त्यांनी त्याला रीत भात असा शब्द वापरला की त्यांची जी शिस्त आणि रागाचा अभ्यास आणि मांडणी. भास्कर की रीत भात, कृष्णदास रंग बरसे म्हणजे मास्तर कृष्णराव. कृष्णदास रंग बरसे, मुनीदास आशिष से, मुनीदास म्हणजे जगन्नाथ बुवा, मुनीशिष से, सुरगंगा बहलाए, सुरगंगा बहलाए, टपत जपत गुरु नाम, टपत जपत गुरु नाम. 3 क्षेत्रामध्ये चित्रपट, नाटक आणि शास्त्रीय संगीत इतकं प्रावीण्य मिळवलेले रामभाऊ, त्यांनी आपल्या रामरंगात सर्व स्वतः रंगले, सर्व रसिकांना रंगवलं, त्यांना आत्मानंद दिला आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत ते गात राहिले. रामभाऊ खूप साधे होते. गोविंदरावांकडे गायला यायचे. सकाळी 3:30 पावणे 4ला एकदम असे काम पुसत यायचे, हातामध्ये त्यांचं टॉवेल असायचा आणि असं करतच यायचे. बाजूला एस बी पटवर्धन आणि इकडे रामभाऊ, दोघं जण म्हणजे स्मिता असं करायचे. त्यांचं रामभाऊचं खूप कौतुक त्यांच्या चेहऱ्यावर असायचं असं मी पाहिलेलं आहे.